सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांच्याकडून थेट वकिलांमार्फत नोटीस। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी। लाडकी बहीण योजनेतून 92 लाख लाभार्थी महिलांना वगळलं। ई-केवायसीची मुदत वाढवा, सुधीर मुनगंटीवारांची मागणी। तर देवाभाऊंना बहिणी जड झाल्या का, विरोधकांचा सवाल। कोल्हापूरच्या राजारामपुरीत सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत विवाहितेची आत्महत्या। मृत अस्मिता काटकरच्या कुटुंबाकडून वारंवार पैसे उकळल्याची माहिती। पतीसह चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा। सोनम वांगचुक आणि दीपकेंच्या आंदोलनाला सर्वपक्षांनी पाठिंबा द्यावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। राहुल गांधींनीही आंदोलनाला जायला हवं, महाराष्ट्रभर समर्थनार्थ आंदोलन करू, ठाकरेंचा एल्गार। महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस कुठेही पाऊस पडण्याचा अंदाज नाही। मुंबईसह राज्याच्या सर्वच भागातून पाऊस गायब, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत। भारतीय महिला संघानं क्रिकेटच्या पंढरीवर घडवला नवा इतिहास। लॉर्ड्सवर महिलांच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा विजय। हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियाकडून यजमान इंग्लंडचा धूळ।